सोनारीची जत्रा. सोनारीची जत्रा आहे. लय उन्हाचा कार झाला आहे. तर रथाचा टायमिंग आहे, त्यामुळं रथाकडे सगळे लोक चालले ते. हे बघा जत्रेला लोक सगळे चालले ती जत्रेला. ते मंदिर आहे देवाचं. या दुकानामध्ये कोणती पण सोनारीची जत्रेला जत्रेत गाठ पडली सोनारीचं. कुठलं गाव आहे तुमचं? गोटी. TM गोटी. आपला व्हिडिओ बघतो तर. आणि हे आहे दैवली. इथं गाठ पडली, रस्त्याला आणलं, रस पाडला. चांगलं असेल म्हणजे व्हिडिओ बघतो चांगलं असेल. सगळे बघतो व्हिडिओ बघतो पण इथं एवढ्या गर्दीचं. पण ह्यांनी ओळखलं, ह्यांनी बघितलं हे दैवली तिथं. आणि इथं गाठ पडल्यावर गर्दी. आणि मंदिरात जायचं आहे लय गर्दी झाली. आता गर्दी कसली झाली, लय गर्दी झाली. या मित्रांनो रस्ते आला मग या मग या गर्दी नाही. आता 2-4 आता काय तिकडे सारखा चालू आहे. फटफट आवाज येते, गर्दीने आहे त्यामुळं. ऊन नाही पडते, उन्हाळा काही पडत त्यावरचं पाणी पाऊस आमचं काय खातं जेवायचं खर्च सुद्धा निघला. कोरडं बाहेर करायचं वर घ्यायचं चाललाय ना. पण तू आता काय घराला खर्च निघला वरला बिला लागला. आता आम्ही मंदिरात जातो. दर्शन काय होणार नाही, गर्दी असलं नाही. रथाला काही नाही. आता रथाच्या पाया पडायचं. रथाबरोबर रथ इथून जातो ना. रथाबरोबर रोडला निघायचं. आणि मी चाललोय मंदिराकडे. आता बघा हे मंदिराचं प्रवेशद्वार. हे मंदिराचं मेन प्रवेशद्वार. कार बाहेर नाक सोनार आहे. तर मी चाललोय मंदिराकडे. आता रथाचा टायमिंग झाला निघायचा. मोबाईल गरम होते उन्हामुळे, जरा निघत नाही. तर रथ निघतोय थोड्या वेळाने. तर मी चाललोय मंदिरात आता रथाकडेच. चला हे बघा हे मेन मंदिर. बघा हे रथ आहे आणि हा रथ आता निघतो. सुनील शिंदे यांच्याकडून 50 रुपयांची देणगी मिळाली. मच्छिंद्र नारायण यादव यांच्याकडून 101 रुपयांची देणगी मिळाली.
दरवर्षी ते महाराज नाही द्यावा लागतो. आणि या रथाला जी दुरुस्ती करतात का ती बारशीवाली आहे ती तेल ही करायला. ज्याची त्याची मान दिलेला आहे सगळ्या. देवाचा रथ निघलेला आहे, तर रस्त्याला आलेला आहे रथ मंदिरात ना. देवाचा रथ इथं ओढलेला आहे सोनारीच्या. हा रथ निघत असतो आणि इथं रथ रस्त्याला आलेला आहे. हे बघा देव बसले सोनारीच. यात्रा झाली आणि आम्ही आता चाललो घराकडे. लोकच निघाली की घराकडं मध्ये गर्दी झाली रथ गेल्यामुळं. रथ हल्ला की यात्रा फुटली. आता तिकडे एक आमचा मुगाव कारल्याचा पीर साहेब आहे, तिकडे जायचं आहे आता. आपण देवाचं दर्शन करून रथाला तुम्हाला दाखवतो. झाला रथ झाला की यात्रा फुटली. मी आता ही मुगाव कारल्याचा पीर आहेत आम्हाला पीर साहेब इथं आलो या. हे बघा दर्शन घेऊ शकता तुम्ही. मंदिर लावलेलं आहे. मंदिराच्या कडेनं प्रदक्षिणा मारतो. ही मुगाव कारल्याचं फिर आहे आम्हाला. ही इथं पण देवाचं हे आहे. हे एकदम प्रसन्न वाटते मंदिरात. ह्या पीर साहेबाचं मंदिर आहे. आमच्या काळ भैरवनाथाची सोनारीची जत्रा कुणी कुणी बघितली नक्की सांगा. सोनारीचं दर्शन झालं, मुगाव कारल्याच्या पेराचं दर्शन झालं आणि आता घराकडे जायचं आहे. लय गर्दी अजून. चला कुठनं बघितलं, सबस्क्राईब भेटलं, गर्दी लय होती. एकतर गाडी लावलेली, गाडीच घेऊ ना किती वेळच्या वेळ. चला मित्रांनो, आमची जत्रा कशी वाटली, रथ कसा वाटला आणि कुणी जत्रा बघितली, कोणाकोणाला सोनारीचा काळ भैरवनाथ आहे नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.